ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन जेलमध्ये तिथे बसलेला असतो पोलीस स्टेशनमध्ये. सायली अजून सुटलेली नाहीये. चैतन्य त्याला खाण्यापिण्यासाठी आग्रह करत असतो. अरे अर्जुन, काहीतरी खाऊन घे, काल रात्रीपासून तू काही खाल्लेलं नाहीयेस. अर्जुन म्हणत असतो, नको रे चैतन्य, मला सायलीला पाहिल्याशिवाय चैन नाही पडणार. आता चैतन्य म्हणतोय, थोडं ज्यूस पिऊन घे. अरे सकाळ झाल्यावर कोर्टात अपील करावं लागेल, मग जामीन मिळेल वहिनीला. थोडं ऐक माझं. पण अर्जुन चैतन्याचा ऐकत नसतो. तो म्हणत असतो, नाही, मला काहीही गोड लागणार नाहीये. हे बघ, मी इथे सायलीला सोडून कुठेच जाणार नाहीये. अर्जुन सारखा आतून वळू बघत असतो, कारण त्याला अजूनही सायलीला भेटू दिलेलं नाहीये. आता पहा प्रेक्षकांनो, इकडे प्रिया जरा जास्तच करते. ती मधुभाऊंना म्हणत असते, सायलीला गरज काय होती? अरे तिला काही पैशाची कमी होती का? लहान मुलांना पळवून घाणेरडं काम करून तिला पैसे कमवायची काय गरज होती? आता प्रिया असं बोलतेच्या बोलके ब्र का आता ते मधुभाऊ तिला मारायला म्हणून नुसते हात वर करतात. खरं तर मधुभाऊनी सनकने कानाखाली द्यायला पाहिजे होती तिला. का थांबले मधुभाऊ कोणास ठाऊक. पण असो. आता त्यांचा हात आणि या प्रतापरावांचा चेहरा बऱ्याच वेळा फ्लॅश केलाय. एवढं होऊनही प्रिया उद्धट सारखी म्हणते मधुभाऊंना, मारा ना, मारा. अहो मारा, कशाला थांबलात? खरं बोलण्याची शिक्षा द्या मला. का थांबलात मधुभाऊ? अहो मारा, अहो चोया मारा. कोण करतं? सायलीच करते. अरे खोट बोलतेच्या बोलते अनरेटून बोलते ही पुन्हा म्हणते कशी की लहान मुलांना कोण पळवून घेऊन जातं? सायली घेऊन जाते आणि मला बोलताय तुम्ही? मार कोण खाणार? तर म्हणे मी खाणार. शेवटी अश्विन म्हणतो, अगं तन्वी जरा शांत राहते का? आता प्लीज या गोष्टी नको उकरून काढूस. लगेच प्रिया म्हणते, मला काय समजवतोस अश्विन? मधुभाऊंना नाही बोलतात का तुला? ते हात उघडताय ना तुझ्या बायकोला. हा अश्विनची रिएक्शन खूप वियर्ड होती त्यावेळेला. पण प्रतापराव आता मध्ये बोलत म्हणतात, तन्वी हे बघ, मधुभाऊ तुझे वडील आहेत आणि त्यांनी स्वतःला आता आवर घातलेला आहे, पण त्यांना पूर्ण अधिकार आहे तुला झाप विचारण्याचा. लगेच प्रिया म्हणते, सायलीला नाही कधी झाप विचारत ते. प्रतापराव म्हणतात, कारण सायलीने असं काही केलं असेल याचा. सायली असं काही करू शकते या गोष्टीचा आम्हाला अजिबात विश्वास नाहीये. आणि काय ग तन्वी, खोट्या आरोपाचं काय सांगतेस? प्रतापरावांनी आता इच्या सगळ्या उकाया पाकाया काढल्या ब्र का ते म्हणतात, अगं सायलीवर असे खोटे आरोप खूप वेळेला झालेत. सायलीवर चोरीचा आरोप झाला होता तेव्हा तूच तोंडावर पडली होतीस तन्वी, आठवतंय ना तुला? आता प्रतापरावांनी तिला फ्लॅशबॅकमध्ये नेले जरा भूतकाळामध्ये आणि आठवण दिली आहे की कसं त्यांनी ते पूर्णाजीचा हार चोरला होता ना या प्रियाने आणि अस्मिताने मिळून आणि त्या सायलीच्या पर्समध्ये टाकला होता. ती तेव्हा हरवली होती तेव्हा आणि तेव्हा सगळा आळ सायलीवर टाकायचा होता त्यांना. पण तेव्हा अर्जुनने ती चोरी उघडकीला आणली होती आणि आता रिसेंटली तिने तो हार मधुभाऊंवर आळ घालायचा म्हणून ते कुटाणे केले ना. ते तर त्यांनी एक्सपोज नाही केलं पण तेव्हा पण ही अशीच एक्सपोज झाली होती. आणि तरीसुद्धा आता सायलीवर आळ आणते म्हणून प्रतापरावांनी तिला ते सगळं आठवून दिलं आणि हा भूतकाळातला भाग आपल्याला इथे दाखवला आहे. आता ते सगळं आठवल्यानंतर या कल्पनाताई म्हणतात, अगं ए बाई तन्वी, तू सध्या जरा शांत राहा. हे बघ बाई, आधीच खूप भयंकर घडलंय आणि त्यात तू जुनं काही उकरायला जाऊ नकोस ग बाई. प्लीज जरा थांब. आता असं बोलल्यानंतर प्रियाला काहीही बोलता येत नाहीये आणि ती चुपचाप बसते. आता सकाळ झालेली दाखवली आहे त्यांनी. प्रतापराव जरा रागानेच बघताय प्रियाकडे. कल्पनाताई खूप तक करत असतात. कल्पनाताईंचं मंगळसूत्र बदललं बाय द वे प्रेक्षकांनो. तर बघा आता त्या दाराजवळ सारखी वाट बघताय. अर्जुन अजून आला नाही. अर्जुन अजून आला नाही. रात्रभर बाहेर आहे.
प्रतापराव म्हणतात, काय कल्पना अगं इथे काय करतेस? कल्पनाताई म्हणतात, बघा ना अहो अर्जुन रात्रभर घरी आला नाहीये. तिथे काय झालं असेल कोणास ठाऊक बाई आणि त्याने काही खाल्लं पण नसेल हो रात्रभर. त्यावर प्रतापराव म्हणतात, अगं त्याला काय करणार? अरे तसेच चैतन्य आहे ना त्याच्याबरोबर तो घेईल ना त्याची काळजी. कल्पनाताई म्हणत असतात, मला ना आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जायचं. हे बघा मी इतक्या वेळेला वाट पाहिली पण आता नाही ब्र. चला ब्र आपण तिथे जाऊ. प्रतापराव म्हणतात, अगं कल्पना असं नाही करता येणार आपल्याला. आणि अगं चैतन्य सांगत होता की सायलीला अर्जुनला भेटता आलं नाही. गगं कसं असतं गुन्हा गंभीर असला ना तर काही सिक्युरिटी प्रोटोकॉल असतात ते आपल्याला पाळावे लागतात. कल्पनाताई म्हणतात, मग एक काम करता का? मला अर्जुनला फोन लावून देता का? मला आत्ताच्या आत्ता त्याच्याशी बोलायचं. बघा प्रिया या दोघांना अशी मागून बघत असते आणि मनात विचार करत असते. प्रिया मनात काय विचार करते प्रेक्षकांनो? तो अर्जुन डोळ्यासमोर असला की या कल्पीचं तोंड वाकड असतं. बाई सासूला कल्पी बिल्पी म्हणते ही आपल्याच नलवर आपण कधी असं म्हणत नाही रे बाबा. आणि पुढे म्हणते कशी, बघा ना त्या बाया कल्पीचं बरंच प्रेम उतू चाललंय या अर्जुनवर. या आई कॅटेगरी बायकांच की कळतच नाही हा आता. हे प्रतापराव म्हणत असतात कल्पनाताईंना की ब्र ब्र लावतो हा फोन लावतो. आणि आता त्यांनी फोन लावलाय अर्जुनला. हॅलो, काय रे अर्जुन? अरे बाबा बरा आहेस ना? काय रे बाळा पुढे काय आहे? काही झालं का रे? सायली भेटली का? आता ती पुढे काही बोलणार तेवढ्यात या कल्पनाताई फोन घेतात प्रतापरावांच्या हातातून आणि म्हणतात, थांबा हो जरा, मला बोलू दे ब्र. काय रे बाबा अर्जुन तू ठीक आहेस ना रे? तू काही खाल्लं का? अर्जुन म्हणतो, हो मम्मा मलान सध्या काही खाणं पिणं नाही जाणार ब्र. अरे काही खाल्लं पिलं नाही तर ताकद कशी राहील तुला? कल्पनाताई काळजीने म्हणत असतात अर्जुनला. अर्जुन म्हणतो, मम्मा मलान सायलीला कालपासून भेटता आलं नाही. अगं भेटणं सोड मी तिला बघितलं पण नाही. ती कशी असेल? काय करत असेल? ती किती घाबरली असेल मम्मा. म्हणे सायली माझी वाट बघत असेल नग मम्मा. तिला वाटत असेल की मी तिला जाईल सोडवायला. पण मी अजूनही तिला नाही सोडवू शकलो. मला सांग या सगळ्या गोष्टींमध्ये मी कसं काय जेवू? मला मन तरी लागेल का जेवण्यामध्ये? कल्पनाताई म्हणतात, हे बघ बाळा तू काळजी नको करू. होईल सगळं ठीक. ब्र थोडं फ्रेश वगैरे होऊन ये, काही खाऊन घे वाटलं तर. मग कल्पनाताई म्हणतात, हे बघ मम्मा मी सायलीला बघितल्याशिवाय काहीही खाणार नाहीये. मग आता कल्पनाताई म्हणतात, हो बाळा पण जसा वेळ मिळेल तसं थोडं खाऊन घे हं तुझ्यात ताकद हवी ना. अर्जुन म्हणतो, मम्मा सायलीच माझी ताकद आहे. आता जेव्हा ती भेटेल ना तेव्हाच तिला मी घरी घेऊन येईल. असं म्हणून आता तो फोन ठेवून देतो आणि आता तो पोलीस स्टेशनच्या आत गेलाय. तेवढ्यात तिथे इन्स्पेक्टर येतात आणि म्हणतात, अरेच्चा तुम्ही रात्रभर इथेच बसून होतात का? अर्जुन म्हणतो, मग काय करू? काल कोर्ट बंद होतं. मला काहीच करता आलं नाही आणि तुम्ही तर माझ्या बायकोला भेटू पण नाहीये. माझ्या बायकोला का अटक केली? काय झालं? ही बेसिक इन्फॉर्मेशन पण तुम्ही मला व्यवस्थित देत नाहीयेत. पोलीस म्हणतात, ठीक आहे तुम्ही एवढ्या तास इथे बसून होता मग तुम्हाला केसबद्दलची एक महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देतो. चला या आता त्या इन्स्पेक्टरने सीसीटीव्ही फुटेज दाखवलं अर्जुनला. एकीकडे ना प्रेक्षकांनो असं वाटतं की हा इन्स्पेक्टर मॅनेज झालाय आणि दुसरीकडे त्याच्या मनात अर्जुनला मदत करायची इच्छा सुद्धा आहे. असं दोन्ही पद्धतीने त्यांनी दाखवलंय. तर बघा आता अर्जुनला त्यांनी सीसीटीव्ही फुटेज दाखवलं लॅपटॉपवर आणि म्हणतात की बघा तुमच्या मिसेस या मुलाला बिस्किट देताना पकडल्या गेल्यात. आता अर्जुनने ते फुटेज पाहिलं. त्यामध्ये सायलीने निळ्या रंगाची साडी घातली आहे आणि एका छोट्या मुलाला ती बिस्किट देतीये कारण तो मुलगा रडत असतो.
आता बघा प्रेक्षकांनो, खरं तर तसं पाहायला गेलं तर एखाद्या मुलाला बिस्किट देण्यासाठी कोणी अटक करत नाही, तर अर्जुन आता तेच बोलतो त्या इन्स्पेक्टरला. आता तो फोटो काढून घेतो त्या सीसीटीव्ही फुटेजचे. आता सायली त्यानंतर पुढे चौकात गेलीये, म्हणजे त्या मुलाला कुठेतरी घेऊन गेलीये. त्यापुढचं फुटेज दिसलेलं नाहीये. अर्जुन ते सगळं फुटेज बघून म्हणतो, काय हे काय आहे असं सगळं? यात माझ्या मिसेसने बिस्किट दिल त्या मुलाला, त्यावरून काय ती इथे मूल पळवून नेत होती असं सिद्ध होतं का? चैतन्य म्हणतो. आणि या फुटेजमध्ये असं कुठेच दिसत नाहीये की सायली वहिनी त्या मुलाला पळवून वगैरे नेते न. त्यानंतर ते इन्स्पेक्टर अगदी बालिश कारण देतात ब्र का. ते म्हणतात, हे बघा या फुटेजमध्ये हा मुलगा रडताना दिसतोय की नाही. त्यानंतर सायली सुभेदार त्या मुलाला रस्ता क्रॉस करून देतायत आणि त्यानंतर तो मुलगा गायबच झाला. तसं पुढचं फुटेज नाहीये आमच्याकडे. या छोट्या मुलाला भेटणारी व्यक्ती सगळ्यात शेवटची सायलीच होती. अर्जुन आता हे सगळं ऐकतो शांतपणे बिचारा आणि पुढे म्हणतो, कसा म्हणजे तुमचा माझ्या बायकोवर नुसता संशय आणि त्यासाठी तुम्ही तिला मूल पळवण्याच्या गुन्ह्याखाली अटक केली. प्रेक्षकांनो, किती बालिश वाटलं हे सगळं. पण जाऊ द्या, आता सायली नाहीये म्हणून आता आपल्याला काय, आता हा ट्रॅक ऐकावाच लागणारच होता. पण ठीक आहे, सायली सापडली ना. अंत भला तो सब भला. आता अर्जुन म्हणतो, तुम्ही फक्त संशयावर माझ्या बायकोला अटक करताय. त्यावर इन्स्पेक्टर म्हणतो, अहो अशा भोळ्या भाबड्या दिसणाऱ्या बायकाच अशी मोठे मोठे गुन्हे करतात. अर्जुन म्हणतो, होय काय? आता या गोष्टीचं उत्तर तुम्हाला कोर्टात द्यावं लागेल. सायली या मुलाशी काय बोलली काय नाही हे सगळं मी शोधून काढणारच आहे. हे सीसीटीव्ही फुटेज कुठलं आहे ते सांगा. ते इन्स्पेक्टर म्हणतात, हे बघा आतापर्यंत मी तुम्हाला जी काही माहिती दिली या व्यतिरिक्त मी तुम्हाला पुढे काही सांगू शकत नाही. आता अर्जुन म्हणतो, होय काय? ब्र ठीक आहे. मग आता या सगळ्या गोष्टीचं झाप तुम्हाला कोर्टात द्यावं लागेल. काल मी शांत बसलो होतो पण आता नाही बसणार. तुम्ही माझ्या बायकोला फक्त संशयावर अटक केली आहे आणि तिच्यावर एवढे गंभीर गुन्हे लावलेत. हे सगळ्या गोष्टींचं उत्तर आता कोर्टात द्यायला तयार राहा इन्स्पेक्टर. असं म्हणून आता तो धमकीच देतोय डायरेक्ट त्या इन्स्पेक्टरला. तेव्हा तो इन्स्पेक्टर लगेच सरळ होतो आणि म्हणतो, थांबा थांबा साहेब, एक मिनिट थांबा. हे बघा मी तुम्हाला सांगतो की हे फुटेज होळकर चौकातलं सिटी हॉस्पिटलच्या बाजूचं फुटेज आहे. आता ही माहिती मिळाल्यानंतर अर्जुन तातडीने तिकडे गेलाय ब्र का त्या चौकामध्ये. पण मध्येच आता प्रतिमा त्याचं सीन त्यांनी दाखवलाय. आता काय आहे ना प्रेक्षकांनो, सायलीला शोधण्याचा थरार त्यांनी दाखवलाय पण एवढी पटकन सापडली ना अर्जुनला सायली की आपल्याला कळतच नाही. अरेचा खरंच सायली गायब झाली होती. असं झालं खरं. पुढचा सीन बघा. आता या प्रतिमा त्या सारख्या रडत असतात. त्यांना काही जेवायचं नसतं. कारण सायलीला अजूनही अटक झालेली आहे, ती सापडली नाहीये म्हणून त्या बिचाया खूप नाराज असतात. आता सुमन येते त्यांच्यासाठी जेवण घेऊन आणि म्हणते, वहिनी अहो असं काय करताय? कालपासून तुम्ही एक घास खाल्लेला नाहीये. सायलीला अटक झाली तेव्हापासून तुम्ही नुसत्या रडताय वहिनी. पण आता या प्रतिमा त्या काही ऐकेना त्या सुमनचं पण. ती सुमन म्हणत असते, थोडंस तरी खाणं वहिनी. पण आता प्रतिमा त्या मात्र कॉन्स्टंटली रडताय. आता ती सुमन एक घास त्यांना खाऊ घालत असते, काहीतरी खाणं वहिनी. पण आता प्रतिमा त्या तोंड बाजूला करतात आणि म्हणतात, नाही. त्या नाहीच म्हणत असतात प्रतिमा त्या आणि त्यांनी त्यांचा चेहरा असा बाजूला केलेला असतो कारण ती सुमन त्यांना एक घास खाऊ घालत असते ना. जरा लहान लेकरासारखंच वाटलं पण आता यांचं प्रेमच तेवढं आहे सायलीवर, त्याला आपण काय करणार. सुमन म्हणत असते, वहिनी खाऊन घ्या हो. अहो अर्जुन सोडवेल हो सायलीला, मला खात्री आहे. अहो काही नाही होऊ देणार हो सायलीला. तुम्ही इतका काळजी करू नका. अहो ते जातील सायलीला सोडवून आणतील. प्रतिमा त्या म्हणतात,
नको मला सुमन. खरंच नको. जोवर माझी सायली निर्दोष सुटल्याचं मला कळत नाही ना तोवर मी एक घासही खाणार नाहीये सुमन. मला खरंच गोड लागणार नाही ग. मला नको आग्रह करू. तर लगेच पुढचा सीन अर्जुनचा दाखवलाय. अर्जुन आता तातडीने त्या सिटी हॉस्पिटलच्या बाहेर आलाय. आता तिथे तो इकडे तिकडे बघतो आणि त्याच्या लक्षात येतं की समोर कॅमेरा आहे एका खांब्याला आणि तो चैतन्यला दाखवतो. ए बघ चैतन्य, तिथे कॅमेरा आहे. इथेच सायली उभी होती त्या मुलाशी बोलत. हेच या जागीच फुटेज होतं ते. अर्जुन आता विचार करतो. इकडे तिकडे चौकशी करावी म्हणजे इथे काल सायली कोणाला दिसली असेल नाही दिसली असेल. आता हे सगळं शोधाचा थरार चाललाय आणि बघा लगेच सगळं प्रूव्ह झालेलं आहे आधी विदिन 5 मिनिटात. अर्जुन आता तिथे असलेल्या एका बर्फावालीशी बोल आणि आधी तर तो त्या बर्फावालीकडनं एक पाण्याची बाटली विकत घेतो पाणी पिण्यासाठी आणि मग हळूहळू तिच्याशी चौकशी करायला लागतो. काय होताई, तुमची गाडी इथेच असते का कायम? ती बाई म्हणते. हो इथेच असते ना सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत. मग आता अर्जुन म्हणतो, अच्छा असे होय. पण ताई तुम्हाला माहिती आहे का अहो काल इथून एक मुलगा गायब झाला त्याबद्दल काही माहिती आहे का? आता ती बाई बोलत असताना नजर चोरत असते आणि अर्जुन चैतन्यने ते लगेच हेरले सुद्धा. अर्जुन आता फोटो दाखवतो सायलीचा आणि म्हणतो, या बाईला इथे बघितलं का तुम्ही काल? ते सीसीटीव्ही फुटेज जे रेकॉर्डिंग आहे ते दाखवलंय अर्जुनने त्या बाईला. आता ती बाई ते बघत पण नाही आणि म्हणते, नाही मला काही माहिती नाही. चैतन्य म्हणतो, काय होताई? अहो जरा बघा तरी ते फुटेज नीट. म्हणे तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला सांगता येईल. ती बाई म्हणते, हे बघा मला काही माहिती नाही. सांगितलं ना. आणि तुम्ही दोघेजण पोलीस आहात काय? अर्जुन म्हणतो, पोलीस तर नाहीये आम्ही पण तुम्ही जर खरं नाही बोललात तर तुमची गाडी नक्की बंद करू आम्ही. आता ती बाई घाबरते आणि सगळं पोपटासारखी बोलायला लागते आणि म्हणते, नाही हो साहेब. अहो मी काही केलेलं नाहीये आणि या गाडीवरच आमचं पोट चालतं हो. अर्जुन म्हणतो, मग मला खरं सांगा काल इथे काय घडलं होतं? हा मुलगा इथून काल गायब झाला होता ना. काय झालं सगळं खरं सांगा. मग ती बाई म्हणते, हो साहेब सांगते. अहो हा जो मुलगा आहे ना हा माझ्याकडेच आहे हो. आता हे ऐकल्यानंतर अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आता त्या बाईने लगेच फोन पण केलाय ब्र का तिच्या नव्याला. अहो त्या पोराला घेऊन या हो इकडे. आणि आता हे सगळं अर्जुन चैतन्य पाहत राहतात. प्रेक्षकांनो किती कच्चा प्लॅन केला होता महिपने. ब्र केला तर केला तो नीट तर करायचा. हसू येतन्य प्रेक्षकांनो. जाऊ द्या आता काय बोलू पण असो. आता बघा अर्जुन ते सगळं ऐकून शॉक होतो आणि म्हणतो, काय तुम्ही किडनप केल त्या मुलाला? ती बाई म्हणते, अहो नाही साहेब. मी कशाला किडनप करू? अहो मी नाही किडनप केलं. अहो त्या पोराला तर आम्ही ओळखत पण नाही. अहो साहेब काल 2 गुंड आले होते गुंड धमकावायला लागले मला आणि म्हणत होते की हे पोरग तुझ्याकडे ठेव. आता तो मुलगा आलाय ब्र का म्हणजे अर्जुनकडे आणि त्या बाई सांगतात की बघा हाच आहे तो मुलगा. अर्जुन त्या मुलाला विचारतो, काय रे बाबा तू ठीक आहेस ना बेटा? तो असमान्याने हो सांगतो. मग ती बाई म्हणते, साहेब हाच तो छोटा मुलगा आहे. अहो मी त्या गुंडाला बोलले सुद्धा कशाला बारक्या जीवाचे हाल करतोस? का करतोस हे सगळं? त्यावर तो गुंड आम्हालाच धमकी देत होता हो. कोणाला काही बोलली तर तुझं कोठळा बाहेर काढील असं तो गुंड आम्हाला धमकी देत होता हो. मग अर्जुन म्हणतो, शांत व्हा रिलॅक्स, काही होणार नाही तुम्हाला. मग आता अर्जुनने तिला सायलीचा फोटो दाखवलाय आणि मग ती त्या बाईला तो विचारतो, या बाई होत्या का या मुलासोबत? मग आता ती बाई म्हणते, हो अहो याच ताई होत्या. त्यांनीच या पोराला शांत केलं हो. हे पोरग तिथे रस्त्याच्या कडेला उभं राहून लय रडत होत पहा.
या ताई आल्या आणि त्यांनी या पोराला शांत केलं. हो अहो, तो गुंड आला मग आणि या पोराला घेऊन गेला. थोड्या टाईमाने पुन्हा आला तो इकडे आणि हे पोरगं माझ्याकडे देऊन गेला. हो आता चैतन्य अर्जुन ते सगळं ऐकतो बघतो आणि मग चैतन्य म्हणतो, ओ ताई तुम्ही हे सगळं पोलिसांना सांगाल का? आता त्या बाई बिचाया घाबरतात आणि म्हणतात, पोलीस नको नको, मला ना खूप भीती वाटते हो पोलिसांची. अर्जुन म्हणतो, हे बघा पोलीस आपल्या रक्षणासाठी असतात. तुम्ही खरं बोललं नाही तर तुम्हाला सगळे दोषीच ठरवतील ना. तुम्ही जर पोलीस स्टेशनमध्ये येऊन खरं खरं सांगितलं तर तुम्हाला काहीही होणार नाहीये याची जबाबदारी मी घेतो. रिलॅक्स प्लीज, तुम्ही माझ्यासोबत चला पोलीस स्टेशनमध्ये. माझ्या बायकोला मला सोडवायचं हो. आता त्याने रिक्वेस्ट केली आहे त्या बाईला. मग लगेच ती बाई इन्स्पेक्टर म्हणजे त्या पोलिसांच्या समोर दाखवली आहे. म्हणून म्हटलं प्रेक्षकांनो, पाप निलवते ना लवते तोच सायली सापडली सुद्धा. पण चला, आपल्याला सगळ्यांना छान वाटते की सायली पुन्हा एकदा मालिकेमध्ये आली आहे. एक छान प्रोमो